मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला उपस्थित असलेले आदरणीय बंडू काका बच्छाव, आदरणीय आदोयाबा हिरे, जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे सर, या निवडणुकीचे निरीक्षक दादासाहेब जाधव, आमचे मित्र संदीप बापू पाटील, बापूसाहेब बच्छाव, श्री आखाडे सर, चंदू बापू बच्छाव, संजू बापू निकम, त्याचबरोबर व्यास मंचावर उपस्थित सर्वच तोलामोलाचे पदाधिकारी आणि सर्वच ज्येष्ठ आदरणीय असे आणि उपस्थित सर्व तरुण मित्र, बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीच्या आपण या शेवटच्या पर्वात आता निघालो आहोत. तुम्ही सगळ्यांनीच गेले 7-8 दिवस प्रचारामध्ये झोकून दिलं, प्रचंड अशी मेहनत केली आणि विशेष करून या प्रभागातील सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते, सर्व माझ्या माता भगिनी ज्या प्रचारात सामील झाल्या, यांचं मी विशेष करून या ठिकाणी कौतुक करेल की असा प्रचार आज संपूर्ण मालेगाव शहरामध्ये कुठंच झालेला नाही. याच्या आधी मला असं वाटायचं की नियोजनात माझा हात कोणी धरत नाही, परंतु माझ्याकडे सगळेच अनुभवी उमेदवार असल्यामुळे कदाचित असा विषय झाला असेल की नवीन उमेदवारांना ही संधी मिळाली. बंबूदादांना एक निवडणुकीचा अनुभव वगळता सगळेच उमेदवार जवळपास 8 वर्षापासून या प्रभागामध्ये तयारी करत होते आणि त्यांची ही तयारी आज तुमच्यामध्ये एक आशेचा किरण या ठिकाणी निर्माण करते, हे असं तुमच्या या ठिकाणी जमलेल्या या अफाट अशा जनसमुदायावर मला वाटतं. याच्या आधी या ठिकाणी नगरसेवक होते, त्यांनी कामं केलीत, परंतु गेल्या 2 टर्म मध्ये नगरसेवकांनी जी कामं केली असतील, ज्याच्यात काहीतरी मिळेल अशी कामं केलीत, मात्र लोकांच्या हाकेला कधी त्यांनी ओ दिला नाही, कधी तुमच्यासाठी ते उपलब्ध झाले नाहीत आणि त्यांनी एक प्रकारे तुम्हाला या ठिकाणी गृहीत धरलेलं होतं की आमच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. आणि मी एक तळागाळातला कार्यकर्ता आणि ज्या ठिकाणी कोणी राजकीय पक्ष असेल, राजकीय पुढारी असेल, जर त्या मायबाप जनतेला जर गृहीत धरत असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी विरोध करायला मी कायम तयार असतो. निवडणूक आली की तुम्ही माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांचे हातपाया पडतात आणि निवडणूक संपली की त्याच्यानंतर मात्र त्यांची प्रतारणा करतात. तुम्ही नगरसेवक झाले म्हणून काय तुम्हाला काही वेगळे शिंग फुटतात का? ज्या मायबाप जनतेकडे मताची याचना करतात
त्यांनाच नंतर वाऱ्यावर सोडून देतात, त्यांचं गाराणं ऐकत नाही, तेवढा सुद्धा वेळ तुम्हाला मिळत नाही. मग तुमचा उपयोग काय? नगरसेवकाचं तसं बघितलं तर राजकारणातील या राजकीय याच्यातील सगळ्यात मेहनतीचं पद आहे. इथं कोणी हाऊस करण्याचं या ठिकाणी माझ्या 4 वेळच्या 20-22 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतोय, कोणाचं आयडिया करायचं काम नाही. आणि आज आम्ही तुमच्या समोर जे उमेदवार सादर केलेले आहेत यांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी तुमच्या समोर आणलेलं आहे. माझ्या कामाबद्दल तुम्हाला माहिती आहे. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस 4-4 वेळेस असं निवडून येऊ शकत नाही, पण जनतेची कामं केली, अहोरात्र कामं केली. ज्यावेळेस हा माझा प्रभाग, बाजूचाच प्रभाग माझा होता, बजरंग कॉलनी वगैरे हा सगळा परिसर 12 बंगला, ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो या संपूर्ण परिसरामध्ये एकही डांबरी रस्ता नव्हता. मुख्य रस्त्यापासून ज्या जेलवाहिन्या टाकलेल्या होत्या, जर 2-3 घरं सोडले ते कोणाला पाणी यायचं नाही. प्रत्येक दरवाजावर जर तुम्ही गेले असाल, तुमचं नातं गोता असेल, प्रत्येकाला आज विचारा, माझ्या तिकडच्या माता भगिनींना विचारा, दाराशी त्या निळ्या डबक्या 20-20 लिटरच्या ठेवलेल्या असायच्या. आज मी सांगण्यापेक्षा आता काही उमेदवारांना त्या ठिकाणी अनुभव आलेत, प्रभाग 11च्या उमेदवारांना अनुभव आलेत. 1 नंबर मधील माझा बराचसा भाग 1 नंबर मध्ये गेला. त्या भागातील उमेदवारांनी तर आवर्जून मला त्या ठिकाणी काका परवाच्या दिवशी सभेला बोलवलं की तुम्ही आल्याशिवाय इथं काही जमणारच नाही. आणि त्याच वेळेस तुम्हाला सुद्धा कळालं असेल, कारण मी कामाचा कधी फार उहापोह केला नाही. मी जे कामं केले असेल ते मी कर्तव्य म्हणून केले, ते मिरवण्यासाठी कधी केले नाही. मी कधी उद्घाटन केलेली नाही. एकच उद्घाटन मोठं केलं होतं तर महालक्ष्मी जलकुंभाचं, त्यावेळेस सुद्धा आजोबा आणि बंडू काका दोघं जण त्यावेळेस उपस्थित होते आणि जंगलीदास महाराजांच्या हातून मी ते लोकार्पण केलेलं होतं. पहिलं माझं पाण्याचं काम ते होतं. आणि हा तो जलकुंभ सोयगावच्या बऱ्याचशा परिसराला, म्हणजे जी काही तुमची 12 गाव योजना आहे त्याच जलकुंभावरून आज तुम्हाला त्या ठिकाणी पाणी दिलं जाते. एक जलकुंभ मी गिलानकर नगरमध्ये म्हणजे ऐश्वर्यामध्ये केला, ऐश्वर्या मंगल कार्यालयाच्या समोर केला. हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 9 त्याच्यावर अवलंबून आहे. त्यावेळेचा माझा वाढ जर विचार केला तर या सोयगाव 9 फक्त 10% हिस्सा असेल, पण तेवढ्यासाठी सुद्धा मी 25 लाख लिटरचा जलकुंभ त्या ठिकाणी उभा केला. आणि इतर जर विचार केला तर जवळपास मी आणि मदन बापूंनी मिळून या मालेगाव शहरामध्ये 7 जलकुंभांची या ठिकाणी निर्मिती केली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही माता भगिनींना केंद्रस्थानी ठेवून कामं करत असतो. कारण सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला होत असेल, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत त्यांना जी पाण्याची गरज असेल ते भागवण्याचं काम. म्हणतात की 3-3 उमेदवार मुलाला सोयगावमध्ये उतरवलं, काही वेगळ्या प्रकारची टीका करतात. अरे त्याला काय मी असंच उतरवलेलं नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस या विश्वावर एक वैश्विक आपत्ती आली करोना नावाची, त्यावेळेस कोणी घराबाहेर निघत नव्हतं. आणि अशा वेळेस ज्या जनतेने मला अगदी तळागाळातून उचलून डोक्यावर घेतलं आणि ती जनता ज्यावेळेस संकटात दिसली त्यावेळेस मात्र मला राहवलं गेलं नाही. मी स्वतः आधी उतरलो. जीवाचं काही झालं तरी चालेल, पण त्या जनतेने आपल्याला एवढा नावलौकिक दिला. त्या जनतेच्या रक्षणार्थ जेवढं होईल तेवढं कार्य करण्याचा निर्णय घेतला. आधी सुरुवातीला फवारण्या करल्या, माझा प्रभाग आधी करण्याचा मदन बापूंनी त्यांच्या प्रभागाला सुरुवात केली. आम्हाला असं वाटलं की तुमच्या प्रभागातील नगरसेवक किंवा नेते हे पण आमचं अनुकरण करतील. आणि बऱ्याच अंशी तुम्हाला माहित असेल की बऱ्याच गोष्टींचं अनुकरण ते करत असतात. आणि मात्र त्यांनी करोनाच्या संकटाच्या काळात त्यांना ते अनुकरण करता आलं नाही. केलं इथं 10-20 घरांमध्ये त्या आर्सेनिक अल्बमच्या बाटल्या फोटो काढले, व्हायरल केले. याच्या व्यतिरिक्त आम्ही मात्र त्यावेळेस विचार केला की सोयगावच्या नेतृत्वावर अवलंबून न राहता जनतेला एकटं सोडायचं नाही. म्हणून त्यावेळेस दीपक गायकवाडच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचं आम्ही नियोजन केलं. भाजीपाला असेल, आर्सेनिक अल्बम असेल, फवारणी असेल,
आणि कोणाला रेमडेसिवीर लागत असेल ते आम्ही अत्यंत स्वस्त दरात त्यावेळेस उपलब्ध करून दिलेत. याच ठिकाणी बोललं गेलं करोना नंतर कुठे गेले. अरे करोना सुद्धा ही तुमचीच जबाबदारी होती. तुमच्यावर ज्या जनतेने एवढं प्रेम केलं त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून काहीतरी कुठेतरी सायकल काढायची, फोटो घ्यायचा, कुठेतरी हनुमानाच्या मंदिरात बसायचं, फोटो भक्तिभाव सगळ्यांमध्ये आहे, तो असलाही पाहिजे. पण हनुमानजी काय करणार, जे तुमच्या हातात आहे घरातला पैसा काढा टाका ना, ते नाही केलं. कुठेतरी दवाखान्यात जायचं, चिंताग्रस्त असे पोस्ट टाकायची, ते फोटो व्हायरल करायचे. अरे हे काय. आणि याच्यात कडी एवढी मोठी केली की त्यांनी एवढ्या या काळामध्ये जनता एकीकडे मरत असताना एका हॉस्पिटलमध्ये एक दिवशी असा दिवस आला की संपूर्ण मालेगाव शहरातील जेवढे हॉस्पिटल असतील तिथला ऑक्सिजन ड्राय झाला. म्हणजे कुठेही ऑक्सिजन शिल्लक नसताना एका हॉस्पिटलमध्ये जवळपास 30 ते 35 लोक दगावले. असं असताना यांचं कर्तव्य होतं की त्या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला पाहिजे होता. आणि जेवढ्या काही कंपन्या होत्या या नाशिक जिल्ह्यामध्ये या सगळ्या कंपन्यांनी आणि त्यावेळेचे पालकमंत्री छगनजी भुजबळ साहेबांनी स्पष्ट आदेश केलेले होते की जोपर्यंत मालेगावची पूर्तता आपलं नाशिकची पूर्तता होत नाही तोपर्यंत एकही सिलेंडर या ठिकाणी बाहेरून जाणार नाही. आम्ही तर साधे सुधे नगरसेवक होतो, करावं काय. पण ज्या ठिकाणी इच्छाशक्ती असते तिथं मार्ग बरोबर सापडतो. आणि माझा एक मित्र होता बडोद्याला, नगरसेवक होता, आपला महाराष्ट्रीयनच आहे, पगार म्हणून त्यांना मी सांगितलं. आणि त्यांनी अलंग म्हणजे पाकिस्तान समुद्र आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाकिस्तान, अलंग म्हणून जे एक मोठं हब आहे तिथं जहाज तोडणीचं काम होतं. त्या ठिकाणून 3 ट्रक ऑक्सिजन मी या मालेगाव शहरामध्ये आणला. आणि ते मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं की त्याच्यातला गॅस ते भरलेले आहेत बा, कारण त्याच्यात सुद्धा तुमचा चेष्टा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. तर रिकामे सिलेंडर दाखवून रोज या मालेगाव शहरामध्ये 248 सिलेंडर दिसतील अशी खोटी घोषणा केली गेली. एकही सिलेंडर यांना या नाशिकमधून मिळवता आलेलं नाही. मग या लोकांचा उपयोग काय. म्हणजे जर विचार केला तर ही जनता इतके वर्ष सहन तरी कसं करते. आम्ही जिथे न मागता न बोलवता आम्ही स्वतःहून जाऊन देतो आणि या ठिकाणी मागून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो. तुम्हाला हा भ्रमनिराश कधी होणार नाही की आपण चुकीच्या माणसांना निवडून दिलेलं आहे. यांना सातत्याने बरोबर घेऊन कामं शिकवलेली आहेत. अगदी निवडणूक झाली की पहिल्या दिवसापासून हे कामांचा तुम्हाला निश्चितपणे एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की नक्कीच बदल करून तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे या सभेला मी उपस्थित सुद्धा राहू शकत नव्हतो. माझ्या प्रभागामध्ये सुद्धा आता याच वेळेस सभा लागलेली होती. आदोया आबा नाशिकला होते, येतात की नाही येतात शंका. बंडू काकांना मी माझी अडचण सांगितली, पण काका पाय म्हणे तुला जे करता येईल ते कर म्हणे. अरे काका जर नाराज घ्या तर मग मला पोऱ्यानं काय होईल. म्हणता भाऊ येस मला जे होईल ते पावाय जाईल. बोलण्यासारखं खूप आहे आणि आता तितका वेळ पण राहिलेला नाही. अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचंय, अनेक विषय आहेत. त्या दिवशी मंदिरामध्ये मी काही विषय ठेवलेत आणि माझ्या मते मी काही बोलण्यापेक्षा माझं काम बोलतं. आणि इतका सातत्याने म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये प्रत्येक निवडणूकमध्ये जो मला पाडण्याचा प्रयत्न होतो, परंतु मी इतका निर्धास्तपणे आणि अगदी, कारण मी निवडणुकीच्या काळापुरतं काम करत नाही, मी 5 वर्ष काम करत असतो. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारची भीती नसते. आजही बोललं जातंय की इतके कोटी काढून ठेवले, तितके कोटी काढून ठेवले. मी म्हणतो मला जेवढे करायचे तेवढेच खर्च करेल. जेवढा लायल होतात बाकी नवमिळवत सगळं संपी घ्या, पण जेवढा येतील तेवढाच करा ना, बाकी नाही तर मग त्यांनी सुद्धा गरज पडणार नाही. का 3-4 दिवसापूर्वी असं वातावरण तयार केलं होतं. म्हणजे दरवेळेस असतं की यावेळेस तर नक्की पाडू, यावेळेस 100% पडणार. अरे असं कसं शक्य होईल.
लोक बी विचार करतात ना. तर पाडण्यामागचं कारण वेगळी आहेत. मी एक कॉम्पिटिशन तयार करतो, स्पर्धा तयार करतो. एकीकडे मंत्री आणि एकीकडे एक साधा नगरसेवक, तरी सुद्धा आमच्यामध्ये स्पर्धा आहे. आणि बऱ्याचदा तर असं होतं की मी काही केलं की त्याचं अनुकरण केलं जातं, त्याची कॉपी केली जाते, किंवा ते नाहीतर हायजॅक तरी केलं जातं. कारण हे एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही, विचारच करू शकत नाही. पहिलं ध्येय असतं की पैसा कुठे भेटेल, त्याला नंतर मग बाकी ना काही. आणि आमचं असं असतं की जनता दुखी कुठे होणार नाही, रात्रंदिवस आमच्या डोक्यामध्ये तो विचार असतो. त्याच्यामुळे हे जे विचार घेऊन ते चालतात. आणि दुसरी गोष्ट की काही भुसे साहेबांना समर्थक पण इथे असतील, पण ही निवडणूक महानगरपालिकांनीच आहे. भुसे साहेबांना महानगरपालिका ते कधी हस्तक्षेप करायचे नाहीत, फारसं त्यांना कळायची पण नाही. पण आमच्या या मुदती संपल्या आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये जवळपास 3 वर्ष बिगर नगरसेवकांची नगरपालिका प्रशासकाच्या माध्यमातून चालवली गेली. या काळामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तो सगळा उघडकीस येणार आहे. आणि या काळातच, या 3 वर्षाच्या काळामध्ये कळून गेलेलं आहे की महानगरपालिकामध्ये काय काय दडलेलं आहे. आम्ही 20-22 वर्षापासून त्या ठिकाणी आहोत. ही मुस्लिम लोक जे पण कोणी या ठिकाणी राज्यकर्ते आहेत, कारण आपली मुस्लिम बहुसंख्याक महानगरपालिका आहे. माझ्या लक्षात आलं की ते थोडेफार जरी चोऱ्या करायचे तरी मी त्या ठिकाणी महासभेमध्ये त्यांना धारेवर धरायचो. पण मला आता जाणवलं की साला हे तर पाकिटमार होते, इथे तर दरोडेखोर येऊन बसलेले. आणि दरोडेखोरांकडनं कधी चांगली अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि किमान जर रॉबिनहूड राहिले असते तर बरं झालं असतं की दिवसा लुटायचं किंवा रात्री लुटायचं, दिवसा वाटायचं. इथं तर खिशेच नाहीयेत. फक्त निवडणुकीच्या वेळेसच या ठिकाणी ते पैसे बाहेर पडतात, इतर वेळेस मात्र सुखदुःखामध्ये. आणि मी तर हेच म्हणतो, मग मतदानाला जा. त्याचबरोबर समोरचे उमेदवार तपासा, त्यांच्यामध्ये आणि आमच्या उमेदवारामध्ये तुलना करा, नेतृत्वामध्ये तुलना करा आणि मग मतदान करा. एवढंच आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करेल. या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला ऋणी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या ठिकाणी